पालखी आली. पालखीचा आमच्या गावाच्या वतीनं सर्व संस्था असतील, संघटना असतील, त्यांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात येतं. तसेच आज पाऊस पण झाला आणि जसे पालखी आमच्या गावात येते, मुक्कामी राहती, ते आमच्या गावात असं एक आनंदाचं वातावरण असतं. तसं काय आम्ही दिवाळी साजरी करतो, असं आमचं गावचं वातावरण असतं. प्रत्येक गावात पूर्ण घर, आमचं गाव, पूर्ण गाव जे आहे, पूर्ण गाव या उत्साहामध्ये समावेश होऊन जातो. आणि निवृत्तीनाथाची पालखी मुक्कामी सकाळी त्या पालखीचं शिंदे गावापर्यंत आम्ही प्रस्थान करतो. साधारण किती वर्षापासून आपल्या गावामध्ये पालखी? आता माझा जन्म नव्हता तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आता मला आठवतं मी तेव्हापासून बघतोय. साधारण किती लोक पालखीमध्ये असत्या तुमच्या? आता आमच्या अंदाजे कमीत कमी 10,000 आसपास माणसं आहेत. म्हणजे जशी जशी पालखी पुढे जाईल तसे लोक वाढत वाढत जातात. हां. आणि जेवण वगैरेचं कसं नियोजन असतं? आमच्या गावात आम्ही सर्व वर्गणी काढून सर्व आम्ही जेवणाचे पूर्ण जेवढे लोक असतील तेवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करतो. आजही आम्ही 8,000 ते 10,000 लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. काय सांगाल, नाश्त्याची सकाळी का दिंडी काढून द्यायची कशी व्यवस्था असते? सकाळी नाश्त्याची प्रत्येकानुसार, गावानुसार आणि सर्वांनी पोहे, चहा, कोणाला ज्या अनेक प्रकारचे वेगवेगळे नाश्त्याचे उपक्रम ठेवलेले असतात सकाळी. आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही दिंडीचं पुढच्या दिशेने प्रस्थान करतो आणि कोणत्याही प्रकारच्या वारकऱ्याला नुकसान होणार नाही याची आम्ही पळसेकरांनी सगळ्यांनी म्हणजे वेगळं नियोजन केलेलं आहे. पावसामुळे आज थोडं जरी आज पाऊस झाला, मेघराजा जरी बरसला आज, तर हे पालखीमुळं आम्हाला आज पळसेकरांना अतिशय सुखाचा दिवस मानला जाईल. आणि विशेष रूपानं आज सगळं गाव, पंचकृषीतलं गाव सगळं आज आनंदी आहे. काय सांगाल पालखीबद्दल? तुमच्या गावात आज जत्रेचं ही जी निवृत्तीनाथ सद्गुरू निवृत्तीनाथाची पालखी येते ही कायमस्वरूपी, म्हणजे याच्यात कुठलाही खंडन नाही. आणि याच्याकरता आम्ही सर्व गावकरी एक महाप्रसादाचं नियोजन केलं असतं. आणि हे वरून राजा बरसला पळसे ग्रामस्थ आतुरतेने वाट बघत असतात या दिंडीची. आणि समजा अति पाऊस झाला तर कशी व्यवस्था असते? तरी म्हणजे ग्रामस्थ प्रत्येकाच्या सोयीनुसार वारकऱ्यांची व्यवस्था करते. प्रत्येकाच्या घरी हो, पण वारकरी. कोणत्याही वारकरी इथं उपाशी राहिलं जात नाही. आणि संताई साहेब आमच्याकडे मोठं संस्थान आहे, तिथं मोठे हायस्कूल आहे, तिथं म्हणजे आपले 1000-1500 लोक तिथं थांबू शकतात. प्रत्येक ग्रामस्थ शेजारी लॉन्स आहे, म्हणजे कोणत्याही वारकऱ्याची गैरसोय इथं होत नाही. धन्यवाद. खूप छान प्रकारे नियोजन या ठिकाणी पळसे गावामध्ये असतं आणि इथून पुढे पण प्रत्येक गावामध्ये असं नियोजन केलेलं असतं. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.